थँक्यू. रात्रीचा वेळ 7:45 आणि गाणं देखील तसाच वाजला. 6-16 वाईड. 6-15 धावसंख्या 46. 6-15 आणि 4-5-11 4-5-11 50 स्कोरबोर्डवर. चेतन कॅच ड्रॉप आणि आता मॅच अगदी बघायला गेलं तर दोन्ही बाजूला 5-11 गोलंदाज प्रशांत हडळ. महत्वपूर्ण बॉल असेल हा. 2-4 मध्ये 9 52 स्कोर कार्डवर 2 विकेट. अगदी मोठ्या धावा होत्या. पटलाक आहे 4-9. अजित चार 11 त्यानंतर 2 4-9. शिवसाई फाउंडेशन प्लेयर्स कुठे असतील त्यांनी या. 4-9 विकेट पाहिजे. विकेट येईल का. ओमसाईचे आता जे समर्थक आहेत उभे झालेले आहेत आणि गॅप मध्ये 4. आता 3 आणि 5 3-5 61 दिले होते. कॅच सोडल्यानंतर अजित गाविलकर बघा 3 मध्ये 5 पाहिजेत. अजित गाविलकर 29 धावेवर खेळतोय 13 मध्ये. अगदी मॅच विनिंग पारी आतापर्यंत आले. परंतु 3-5 जो फिल्डिंगचा दर्जा आहे तो कुठे ना कुठे प्रत्येक टीमच्या मध्ये 2-3 खेळाडू पाहायला मिळाले जे खराब. परंतु इकडे चांगल्या फिल्डरकडून जी 10 धावेवरती 11 धावेवर कॅच सुटलंय. त्यानंतर योगेशकडून देखील चुकी झाली. 1ची मात्र 4 दिल्या. चांगला चेंडू परंतु चेवला चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये नाही पकडला जाईल. चौकार. कमालीची खेळी. 33 नालंदा फायटर्स 2 मध्ये 1. इथे आता टेन्शनचं वातावरण असेल या पॅनल मध्ये. जी अनय वॉरियर्स कालच्या दिवसामध्ये क्यू लागला होता आता फसली जाईल कारण की पुढची मॅच ओमसाई अनय वॉरियर्स तिथे मात्र रंगतदार असेल. आता नालंदा फायटर्स देखील इकडे मात्र आहे तयार. 2 मध्ये 1ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे कधी बदलेल काही सांगता येत नाही. अगदी मोठ्या धावा होत्या. पाटलाक सुरेखरित्या केला. डर तो गया था मैं फासले को देखकर. चलता गया मेरा रास्ते को देखकर. मेरी मंजिल मेरे नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. 33 चेतन मॅचचा मुजरिम म्हणाला हरकत नाही. इकडे गोलंदाजी देखील खराब आणि क्षेत्ररक्षण जो महत्वपूर्ण कॅच होता तो कॅच टाकला. 2 मध्ये 1 कंपल्सरी चेस आहे.
काल अशीच मॅच 1-1 ची रंगली. रॉकस्टारने बाजी मारली. काय काय घडते? क्रिकेट अनिश्चित हो का खेळ. टिपलाय झेल, केलाय खेळ, बदललाय यावेळेस मॅच. थँक्यू डीजे मास. अगदी विनिंगच्या विजयाच्या दरवाज्यावर उभी करून कडी जी खोलायची होती ती खुलली नाही. आणि आता मात्र 33 धावा बनवलं तरी तिकडे टाळ्या वाजल्या जाणार नाहीत, कारण की टेन्शन आहे. 1-1 आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कधीपासून अटॅक करत होता, धावा येत होत्या. अगदी कप्तानी भूमिका खेळून आलाय. आणि आता प्रशांत हडळ फेअर डिलिव्हरी तर टाकावी लागेलच, परंतु ती आतमध्ये व्यवस्थित डॉट देखील टाकावी लागेल. तन्मय राऊत मैदानाच्या आतमध्ये येत असताना कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. आता बसलेले प्रेक्षक उभे झालेले आहेत. उभे झालेले प्रेक्षक फेऱ्या मारायला लागलेले आहेत. आपण बघू शकतात 1-1 ची गरज. कमालीचा हा खेळ. प्रशांत थोड्या मिसफिल्डिंग झाल्या, परंतु हा गोल्डन चेंडू मात्र कोणाच्या बाजूने लागेल? बॅटिंग टीम का बॉलिंग टीम? 1-1 हलक्या हाताने खेळला. कॅच होणार का? यस, इथे प्रशांत हडळ ठरतो हिरो. स्कोरबोर्ड नाही बघणार मी, इथे मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार जाईल प्रशांत हडळ. या पण काय कमालीचे 2 चेंडू हाताळले आणि अगदी नालंदा फायटर्सची विजयाच्या उंबरठ्यावरती ती मात्र हरली.